म्हणजे तुला असं म्हणायचंय की तुझं आता माझ्यावर प्रेम आहे, हो ना? हो. माया, माया, हे बघ, माझ्यासाठी हे खूप स्पेशल आहे. तुझ्यासारखी मुलगी असेल तर सोन्याहून पिवळं आणखी काय असेल. बट दिस वोंट वर्क आउट. का वर्कआउट होणार नाही? आय लव्ह यू, सो इफ यू लव्ह मी इट शुड वर्क आउट, राईट? अगं पण माझं प्रेम तर चित्रावर आहे ना. म्हणूनच तर मी हे सगळं केलं. हे सर्व ती नाही करू शकत. अरे ऑफकोर्स करू शकत नाही. सो आय एम बेटर, राईट? मग तू चित्राचा प्रोग्राम मनातून डिलीट करून टाक. अगं तू आणि मी आपण वेगवेगळे आहोत माया. तुला हे सगळं करण्यासाठी प्रोग्राम केलं गेलंय, पण मनुष्य जे काम करतो त्यांपैकी अर्ध्याहून जास्त कामात काहीच लॉजिक नसतं. या ह्युमन्स थोडे स्टुपिड असतात. थोडे नाही, जास्तच असतात. बट यू आर डिफरंट माया. तू माणसांपेक्षा जास्त चांगली असू शकतेस किंवा त्यांच्यापेक्षा कमी असू शकतेस, पण इक्वल होऊ शकत नाहीस. मग मी चांगली आहे का वाईट? तू सगळ्यात चांगली आहेस. तुझ्यापेक्षा चांगलं कोणीच नाहीये. आहा, चित्रापेक्षाही ना? आपण दुसरं काहीतरी बोलूया का प्लीज? मला कन्व्हिन्स तर कर. असं कसं दुसरं बोलूया? आणखी किती वेळ बोलू तुला? हा, आणि काय बोलू तुला? तू आणि मी आपण वेगवेगळे आहोत हे कळत नाहीये का तुला? तुझं शरीर वायरींपासून बनलंय आणि माझं शरीर हाडा मांसाचं आहे. तुझ्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते आणि माझ्या शरीरातून ब्लड फ्लो होतो. आमचा जन्म आणि मृत्यू होतो, पण तुझी बॅटरी कधीही डिस्चार्ज होऊ शकते. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर तुझ्यात आणि फोन मध्ये काही फरक नाहीये. माया, आय एम सॉरी. ओके विकी, मी फक्त एक मशीन आहे. बट यू नो व्हॉट, मी हे सगळं नाही केलं. मला क्रिएट केलं गेलं, फिलिंग्स टाकल्या. हे तू केलंस एका मनुष्याने. तुम्ही सगळे नेहमी असेच वागता ना? तुम्हाला वाटतं तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता. चूक झाली तर फक्त एक छोटासा सॉरी म्हणता. मलाही वेदना असत्या तर बरं झालं असतं. आता काय रिॲक्ट करू कळत नाहीये. माया, काय करू या नशिबाचं? किती फुटकं आहे. एक रोबोट माझ्यावर प्रेम करते, तिला नकार दिला तर मला वाईट साईड बोलून सरळ निघून गेली. हट. तुला तर आनंद झाला असेल ना? प्रोफेसर आचार्य, मी तुझ्या मुलीला शोधून काढेन. माझा प्रोजेक्ट पुन्हा मिळवेन. मी तयार केलेला रोबोट तुझ्या मुलीला जिवंत सोडणार नाही. किती मजा येईल. हे माया, पुस्तक वाचतेस? कोणतं पुस्तक आहे? माया, काय करतेस तू? हा, राग कमी झाला का तुझा? होईल कमी. आय लाईक यू या इमोशनवर जास्त कंट्रोल आहे माझा. तुझ्यात आणि माझ्यात हाच तर एक फरक आहे. हे बघ माया, मला म्हणायचं होतं की हा फरक मला कळतो. माझं नीट ऐक विकी. बघ, माझा जन्म, मृत्यू आणि बालपण, बऱ्याच गोष्टी तुझ्यासारख्या अजिबात नाहीयेत. काही गोष्टी मला कळत नाही आणि काही गोष्टी मला कधीच कळणार नाहीत. तुझे स्वतःचे एक जग आहे विकी, पण तू आमच्यासारख्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतोयस. माझ्यासारख्या. माझं जग तुझ्यासारखं अजिबात नाहीये, पण तरी सुद्धा मला तुझ्या जगात राहायचंय, तुझ्या सोबत राहायचंय. काय हे शक्य आहे? तुला माझ्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवंय का? हे बघ, मला माहित नाही इतक्या सिरियस टॉपिकवर मी काय उत्तर देऊ तुला. बट आय टेल यू वन थिंग. मनुष्य जे काही करतोय
ते जगाला वाचवण्यासाठी करत नाहीये, वाचवण्याचा विचारही करत नाहीये, जगाला आणखी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय, टू मेक इट बेटर. आणि अशा प्रकारे बदलाव होत चाललाय. कोणास ठाऊक एखाद दिवशी अशी वेळ सुद्धा येईल की तू या जगाचा एक भाग होशील. मी या जगाचा भाग होईन की नाही माहित नाही, पण चित्रा तुझी नक्की होईल. रिअली? आणि हे मीच करेन. काय? येस. हा, रेडी रेडी रेडी. चल लवकर, ती आली आली आली. चल सुरू कर. खूप बरं वाटतंय. हे, तू कधी आलीस इथे? छे, आता काय झालं? तुम्हीच बघा. ओ हे काय, आम्हाला तर कळलंच नाही. कधीही आमच्या जवळ आली आणि आमच्या कुटुंबाचा भाग झाली. अमेरिकेत असंच होतं ना. हो ना. कुटुंबात सामील झाली? तुम्ही मला सांगितलं का नाही? अरे तू तोंड बंद कर. खूप विचित्र कुटुंब आहे तुमचं. सगळे एकापेक्षा एक आहेत, एकमेकांना अगदी शोभून दिसतात. छी. हा? कल्याणी, कल्याणी. काय झालंय ओ? माया. अगं म्हणजे माया इथून तिथे गेली. ती अशी कशी गेली हो? हो म्हणजे उडून गेली ना. पण कशी? मीट माया, ऍडव्हान्स्ड ह्युमनॉइड रोबोट. रोबोट? हिने काम पटापट केली. मला वाटलं अमेरिकेतली आहे म्हणून असेल. तसं तू आणखी काय काय करू शकतेस? माणसांसारखी बरीच कामं. जर प्रोग्राम केलं तर तेही करू शकते जे माणसं करू शकत नाही. अच्छा, तर जर तुम्हाला सांगितलं ना तरी तुम्हाला कळणार नाही बाबा. ही तर एक रोबोट आहे. आता सगळी कामं हिच्याकडूनच करून घेईन. बरोबर. तुला सगळं माहित पडलं. अरे सरळ सरळ सांग ना. हे, हा व्हिडिओ अपलोड का केलास? हा व्हिडिओ जस्ट अ सिरीज ऑफ अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स. मला वाटतंय दात पडल्यावरच तोंड उघडशील. नीट काय केलंस ते सांग मला. आय फेल्ट लेफ्ट आउट यार. काय? मी म्हटलं आय फेल्ट लेफ्ट आउट. अरे बावळटा, मला शपथ घेऊन सांग बरं, लहानपणापासून तुझा कोणी मित्र होता की नाही? सांग ना जरा. जो तुझ्या आयुष्यात आला त्याचं आयुष्य बर्बाद झालं, तेव्हापासून मी तुझ्या सोबत आहे. एवढं रिस्क घेऊनही तुझ्या सोबत राहिलो. एक मुलगी काय तुझ्या आयुष्यात आली, तू माझ्यासोबत व्हिडिओ गेम सुद्धा खेळत नव्हतास आणि बेटिंग सुद्धा करत नव्हतास. काय बडबडतोय हा? तुला एकटेपणाची जाणीव करून द्यायची होती. त्यावेळी माझ्या आयुष्यात तो आशेची किरण बनून आला. दी ग्रेट मॅन, माझा ऑल्टर इगो. आणि मग एका व्हिडिओ पासून 3 शिकार झाले. 2 इथे, 1 तिथे. फिनिश. हे इंस्टाग्रामची स्टोरी आगीसारखी पसरते. या मॅन, खूपच जास्त ट्रेंड होते. 100K लाईक्स आणि 200K फॉलोअर्स झाले. असं होईल असं वाटलं नव्हतं. तू लाज विकून खाल्लीस काय रे? 100K बोलतोयस. लाखो लोक मस्करी करतायत तुझी. आणि हो, त्याला ट्रेंडिंग नाही ट्रॉलिंग म्हणतात. तुझ्यासोबत राहिलो ना, माझी उरलेली इज्जत सुद्धा मातीत मिळेल. पण यार, ट्रेंड होणं चांगली गोष्ट आहे ना. यात प्रॉब्लेम काय? किती लोकांनी माझी प्रशंसा केली, मला अरे अप्रिशिएट जरा केलं. थांब ना. हा बोल संजना, जेवलीस का? हा तुझ्या तर तू नाही, तुझ्या बाजूवाली. 100K लाईक्स आणि 200K फॉलोअर्स. एका माणसाची मस्करी उडताना पाहून लोकांना फार मजा येते ना. व्हॉट अ ब्लडी सॅडिस्टिक वर्ल्ड. तुला नक्की काय म्हणायचंय? ऍक्च्युली मी ते विकीच्या व्हिडिओ बद्दल बोलतोय. तो बिचारा तर आतून खूप दुःखी झालाय. अरे यार, मला खरंच माहित नाही कसं झालं ते. मी तर तो व्हिडिओ अपलोड केलाच नव्हता. इट्स ओके, इट्स ओके. माझ्या मनात जे होतं ते सांगितलं. जर तुला काही वाईट वाटलं असेल ना, तर प्लीज मला माफ करा. जर तुला वाटतंय की मी फालतू. हा उप्पल बालू. हे कपाल भारती, मी ऐकलंय तुझा तो नवीन व्हिडिओ आता ऑनलाईन नाहीये. चित्राने डिलीट केला असेल. कुणासाठी? तुला तर माहितीये ना की मला हे सगळं नाही आवडत ते. माहितीये. ट्रेंड होणारा ना एक दिवस कंटाळतोच. जेव्हा लोक बोर होतात ना, तेव्हा काहीतरी नवीन करतात. हे व्हॉट यू मीन मॅन? काय म्हणायचंय तुला? तुला नाही कळणार रे. हॅलो,
हॅलो संजना, बाबू जेवलीस? हा आमच्यात फूट पाडून तुला काय मिळालं? सॅटिस्फॅक्शन. सर्वांना तेच हवं असतं ना. मिळालं ना? एकदम मन भरून. मग ठीक आहे. आम्हाला वेगळं करून तुला समाधान मिळालं आणि तुला मारून आम्हाला मिळालं. आजपासून तू काहीही गडबड करणार नाहीस. तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं ना. मला काय मिळाला? ठेंगा. अरे आता तुला काय हवंय यार? आता तुम्ही दोघे सोबत आहात तर खुश तर आहात ना? हो. मग मी तिच्या सोबत. अरे स्पष्ट बोल ना, तुला काय हवंय? अरे इशारा समज ना भावा. अरे मूर्खा, तुला कळत का नाहीये की ती एक. विकी, तू जे बोलतोय ते बरोबर आहे. जाऊ दे, त्याला ट्राय करू दे ना. हो ना. ठीक आहे, तुला जे करायचं ते कर. ओके. Shall I write? Can I hold you or touch you? Oh, you have to. अगं हळू अरे बापरे. चल ना माझ्यासोबत येशील का? मजा करू ना आपण. चल ना. अगं चल ना, चल ना. अरे मस्त मजा करू आपण. येशील का माझ्या बरोबर? माझ्यासोबत येशील का? Hello, my old friends. How are you? तुझ्यासोबत नव्हतं म्हणून आनंदात होतो. बेकार आयुष्य. फालतू गप्पा बंद कर आणि सांग का बोलवलंयस आम्हाला? का बोलवलं म्हणजे? यासाठीच की माझ्यासाठी तुम्ही पैसे गोळा करावेत म्हणून. आधीची उधारी तर दिली नाही आणि आता आणखी पैसे मागतोय. उधारी नाही, यू फूल्स. फीस कसली? जगातलं सर्वात मोठं आणि डेडलीस्ट क्रिएशन, माझी बेबी. ती बघा माझी बेबी.
मी जिचा विचार करते ती हीच आहे का? हो, आधी मी हिला शोधू शकलो नव्हतो, पण आता ही मला सापडली आहे. आता नाही जाऊ देणार. यापूर्वी तू फसवणूक केलीयस, आता तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? विश्वास नाहीये तर मग गो टू हेल. मी दुसऱ्या कोणाला तरी शोधेन. रशिया नाही तर मग अमेरिका. ती आम्हाला केव्हापर्यंत मिळेल? मी तिला स्वतः घेऊन येईन. तिला मी स्वतःचा स्पेशल मास्टर टच देईन आणि त्यानंतर इट्स ऑल योर्स. यावेळी ही फसवणूक केलीस तर? किती सवाल जवाब करता तुम्ही? सौदा मंजूर असेल तर मग इथेच बसा, नाहीतर मग इथून फुटा. अमेरिका इज वेटिंग. टिक टॉक टिक टॉक. आम्हाला मान्य आहे. जर तू यावेळेसही फसवण्याचा प्रयत्न केलास तर तुलाही आम्ही सोडणार नाही. कमालच केलीस तू. हा सुद्धा काहीच कामाचा नाहीये. कूल. अमेरिका. टिक टॉक टिक टॉक. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.